छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता। त्यात तब्बल 5.5 किलो सोने व 32 किलो चांदी चोरीला गेली होती। लड्डा हे परदेशात गेल्यानंतर हा दरोडा पडला होता। या दरोड्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर यांचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता। आता दरोडेखोरांना सोन्याची टीप देणारा बाळासाहेब चंद्रकांत इंगोले याला पोलिसांनी अटक केली। इंगोले हा लड्डा यांचा मित्र होता, तसेच त्यांच्या कंपनीत नोकरीला होता। इंगोले यांनी कसा मित्राचा घात केला हे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। हा जो दरोड्याचा गुन्हा घडलेला होता त्याच्यामध्ये यापूर्वी आम्ही 5 आरोपी अटक केलेले आहेत। तर त्याच्यामध्ये मूळ जी टीप दिली तर तिथपर्यंत आम्ही शेवटपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। तर हे जे फिर्यादी आहेत संतोष लड्डा ज्यांच्या घरी दरोडा पडला त्यांच्याच कंपनीमध्ये काम करणारा एक बाळासाहेब इंगोले आहे। तर त्यानं ती माहिती बाहेर पुरवलेली आहे। बाळासाहेब इंगोले हा 2006 पासून त्यांच्या कंपनीमध्ये काम करायचा। त्यांच्या घरी त्याचं जाणं येणं असायचं, भाजीपाला घेऊन जाणे वगैरे यासाठी। तर ह्या बाळासाहेब इंगोलेनं आदिनाथ जाधव म्हणून एक व्यक्ती आहे आरोपी, त्याला ती माहिती पुरवली। आदिनाथ जाधवनं ती गणेश गोराडे याला माहिती पुरवली। गणेश गोराडे हा महेश गोराडेच्या मेडिकलवर काम करायचा, त्यानं महेश गोराडेला ती माहिती दिली आणि महेश गोराडे याने ती बातमी देविदास शिंदे याला फोन करून त्याच्याशी संपर्क करून ती माहिती कळवली, ज्याला आम्ही यापूर्वीच अटक केली आहे गुन्ह्यामध्ये। आणि अशा प्रकारे ही पूर्ण चेन आम्हाला निष्पन्न करण्यामध्ये यश आलेलं आहे। एकूण किती आरोपी आहेत सर याच्यामध्ये यापूर्वी 6 आरोपी अटक केले आहेत आणि आज हे जे आज निष्पन्न झाले आहेत त्यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे 4 आरोपींची। जे सोनं गेलेले त्या संदर्भात तपास सोन्याच्या बाबीमध्ये आमचा तपास सुरू आहे। बाळासाहेब इंगोले जो आरोपी होता त्यांची आणि या संतोष लड्डांचे काय संबंध होते, कसं त्याचं थोडक्यात सांगा। संतोष लड्डा आणि बाळासाहेब इंगोले हे एकाच गावचे आहेत, एक क्लासमेट आहेत। बाळासाहेब इंगोले हा त्यांच्याच कंपनीमध्ये काम करायचा 2006 पासून, त्यामुळे त्यांचे रिलेशन चांगले होते आणि त्याच्यामुळे त्याला नेहमी घरी जाणं येणं असल्यामुळे या गोष्टीची पूर्ण कल्पना होती। एक प्रश्न तो आहे की सोनं किती आहे आणि ते कुठं आहे त्याच्याबद्दल काही हे सापडलंय का, क्लू सापडलाय की काय नाही, त्याच्या बाबतीमध्ये आमचा तपास सुरू आहे। निश्चितच आम्हाला त्याच्यामध्ये यश येईल। देविदास शिंदे महेश गोराडेनं ही माहिती दिली देविदास शिंदेला आणि देविदास शिंदेनं जो यापूर्वी अटक केलेला आरोपी आहे योगेश हसबे, तर तो योगेश हसबेशी कॉन्टॅक्टमध्ये होता, जो की ज्यांनी प्लॅन केला होता। देविदास शिंदेनं मग हे आरोपी योगेशला ते घराची रेखी केली, त्याला घर दाखवलं आणि त्यांनी हा कट केलेला आहे। तर योगेश हा जो बाळासाहेब आहे, बाळासाहेबला घरातल्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक माहीत होत्या का आणि म्हणून हे सगळं अत्यंत व्यवस्थितपणे केलेलं आहे? नाही, तो त्यांच्या घरी त्याचं जाणं येणं असायचं, त्यामुळं बऱ्यापैकी त्याला माहिती होती। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।